पाश्चात्य राजकीय विचाराची सुरुवात ही ग्रीक राजकीय विचाराच्या सुरुवातीपासून झाली असं म्हटल्या जाते. यामागील कारण आपण बघितलेले आहे की पायथागोरस, सोफिस्ट, सॉक्रेटिस्ट अशी परंपरा या भारतीय पाश्चात्य राजकीय विचाराला लागलेली आपल्याला दिसून येते. मग पाश्चात्य राजकीय विचारवंतांमध्ये आपण प्लेटो हा जो विचारवंत आहे, हा विचारवंत आज आपण इथे बघू. प्लेटोचा जन्म इसवी सन पूर्व 427 मध्ये झाला, तर त्याचा मृत्यू इसवी सन पूर्व 347 मध्ये झाला. म्हणजे प्लेटोचा कालखंड जो आहे तो इसवी सन पूर्व कालखंडांमधला आहे, जो 427 ते इसवी सन पूर्व 347 पर्यंत मध्ये हा त्याचा कालखंड आपल्याला दिसून येतो. तुम्हाला इसवी सन आणि इसवी सन पूर्व याच्यामधला फरक माहित आहे? इसवी सन पूर्व हे ख्रिस्ती येशू ख्रिस्त जन्माच्या पूर्वी जो कालखंड होता त्याला इसवी सन पूर्व म्हणतात, आणि येशू ख्रिस्त ज्या दिवशी जन्मले त्या दिवशीपासून इसवी सन असं हे वापरले जाते. तर प्लेटोचा कालखंड हा इसवी सन पूर्व 427 ते इसवी सन पूर्व 347 या दरम्यान आपल्याला दिसून येतो. शास्त्रीय पद्धतीने विचारांची क्रमबद्ध मांडणी करून राजकीय विचाराचा किंवा राजकीय विचाराला व्यवस्थित रूप देण्याचे कार्य प्लेटो पासून सुरू होते. प्राचीन ग्रीक राजकीय विचारांचा विकास सोफिस्ट व सॉक्रेटिस पासून होत असलेला आहे. सामान्य माणसात राजकीय समस्या समजून घेण्याची उत्सुकता त्यांनी निर्माण केली. त्यालाच पुढे नगर राज्याचा सिद्धांत व आदर्श व्यवस्थेच्या विश्लेषणातून प्लेटोने प्रगल्भ केली. कारण की हा जो राजकीय विचार आहे, राजकीय विचार सोफिस्ट आणि सॉक्रेटिस पासून आलेले आहे. मात्र या राजकीय विचारांची क्रमबद्ध पद्धतीने आणि शास्त्रीय पद्धतीने ज्यांनी मांडणी केली ते प्लेटोने केली. त्यामुळे प्लेटोने आपल्या विश्लेषणातून नगर राज्याचा सिद्धांत व आदर्श व्यवस्थेचे विश्लेषण केलेले आपल्याला दिसून येते. प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल याने आपल्या गुरुच्या परंपरेत मौलिक भर घातली. सामाजिक व राजनैतिक विचारांची सुरुवात ग्रीकमध्ये झाली. या क्षेत्रातील सर्वात महत्वाचे स्थान प्लेटो व अरिस्टॉटल यांच्याकडे जाते. कारण की प्लेटो हा अरिस्टॉटलचा शिष्य होता आणि अरिस्टॉटल हा राजकीय किंवा राज्यशास्त्राचा जनक म्हणून ओळखला जाते. राज्यशास्त्राचा जनक म्हणून अरिस्टॉटलकडे आपण बघत असतो. कारण की प्लेटोची जी मौलिक स्वरूपाची जी परंपरा आहे, ही परंपरा अरिस्टॉटलने पुढे चालवली. मात्र त्यामध्ये काही विचारांची त्याने भर टाकलेली आपल्याला दिसून येते. त्यांनी काही विचार प्लेटोचे घेतले, तर काही विचारांना त्यांनी विरोध केलेला आपल्याला दिसून येते. प्लेटोचा जन्म इसवी सन पूर्व 427 ला झाला. अथेन्समध्ये एका कुलीन घराण्यात झाला. त्याचे कुटुंब गर्भश्रीमंत, सुखवस्तू व प्रतिष्ठित होते. एरिस्टन आणि पेरिटियानी या दाम्पत्याच्या पोटी जन्मास आलेल्या अरिस्टोक्लिस याला प्लेटो या नावाने जगात ओळखले जाते. प्लेटोचं खरं नाव काय होतं तर अरिस्टोक्लिस. ठीक आहे, प्लेटोचं ओरिजिनल नाव अरिस्टोक्लिस होतं आणि त्याच्या वडिलाचं नाव, त्याच्या आईचं नाव एरिस्टिन आणि पेरिटियानी, म्हणजे आई वडिलांचं नाव एरिस्टिन आणि पेरिटियानी होते. वडिलांकडून तो राजवंशाशी व आईकडून सोलोन या अथेन्सच्या कायदेकारांशी संबंधित होता. कारण की अथेन्स मध्ये जे व्यवस्था होती त्या व्यवस्थेशी त्यांचे आई वडील जोडलेले होते. त्यांचे जे वडिलांकडून त्यांना राजवंशाशी संपर्क आला, तर त्यांच्या आईकडून जे कायदे करणारे होते त्यांच्याशी संपर्क आला. बालपणी त्याला खानदानी शिक्षण मिळाले. नंतर तो सॉक्रेटिसच्या प्रभावाखाली आला. तो लहान असतानाच अथेन्स व स्पार्टा या युद्धात अथेन्सचा पराभव झाला होता. अथेन्स मधील सत्ताधारी मंडळात त्यांचे काही नातेवाईकही होते. हे त्याचं बालपणीचं आपल्याला दिसून येते.
जे बालपण त्याचं कसं गेलं हे आपण इथे बघत आहे. प्लुटो 8 वर्षे सॉक्रेटिसच्या सहवासात राहिला व त्याने सॉक्रेटिसला आपला गुरु मानले. प्लुटोचा गुरु कोण होता? सॉक्रेटिस. आवाज कोणाचा आहे तर बंद करा. तरुणाईत त्याचे विचार खूपच क्रांतिकारक होते. राजकारणात जीवन व्यतीत करण्याची त्यांची अभिलाषा होती. कारण की सुरुवातीला प्लुटो हा राजकारणात यावं असं त्याला वाटत होतं, मात्र म्हातारपणामध्ये त्याच्या विचारांमध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे तरुणाईमध्ये त्याचे विचार खूप क्रांतिकारक होते. राजकारणात जीवन घालवावे किंवा राजकारणामध्ये यावे अशी प्लेटोची इच्छा होती, अभिलाषा होती. अथेन्समध्ये अधपतित होत असलेल्या लोकशाहीला राज्यकर्त्यांना सॉक्रेटिसचे क्रांतिकारक विचार मान्य होणे शक्य नव्हते. त्याने सॉक्रेटिसवर तरुणाला भडकवणारा व पाखंडी असे आरोप लादून मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आपल्याला दिसून येते. या कृत्यास प्लुटो अथेन्सच्या सत्ताधिकाऱ्याने सत्तेच्या स्वार्थापायी केलेला खून समजत होता. कारण की जेव्हा सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा दिली, त्या घटनेपासून सॉक्रेटिसच्या विचारांवर किंवा मनांवर खूप खोल परिणाम झालेला आपल्याला दिसून येते. आणि या शिक्षेला तो खून म्हणत होता, कारण की सत्ताधिकाऱ्याने सत्तेच्या स्वार्थापोटी केलेला खून असं सॉक्रेटिसच्या मृत्यूला कारणीभूत हे सत्ताधारी आहे असं प्लुटो समजत होता. या घटनेमुळे त्याच्या जीवनात एक वेगळा वळण मिळालेले आपल्याला दिसून येते. राजकारणी बनावयास निघालेला प्लुटो राजकीय तत्वज्ञ झाला. इसवी सन पूर्व 347ला त्याचा मृत्यू झाला. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की प्लुटोला राजकीय जीवन व्यतीत करायचे होते किंवा राजकीय क्षेत्रामध्ये यायचे होते, मात्र त्या घटनेने, सॉक्रेटिसच्या मृत्यूच्या घटनेने आपल्या प्लुटोच्या मनांवर मोठा प्रभाव झाला, मोठा परिणाम झाला आणि तो राजकारणाकडे न वळता तो राजकीय तत्ववेत्ता किंवा राजकीय तत्वज्ञानी झाला. प्लुटोने आपल्या जीवनाच्या अंतिम वर्षात 7व्या एपिलिस मध्ये असे लिहिले की जेव्हा मी बाल्यावस्थेत होतो तेव्हा अनेकांच्या प्रमाणे माझाही असा विचार होता की जेव्हा मी स्वावलंबी होईल तेव्हा सार्वजनिक जीवनात प्रवेश करेल, परंतु काही राजकीय घटनांनी माझा मार्ग हा अवरुद्ध केला. याचा अर्थ असा होतो की राजकारणी बनावयाची उर्मी असलेल्या प्लुटोला आपल्या गुरुच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेमुळे, आघातामुळे तत्वचिंतक व्हावे लागले किंवा तत्वचिंतकाचे कार्य हाती घ्यावे लागले. कारण की जेव्हा एखाद्याचा खून स्वार्थापोटी होतो तेव्हा त्या घटनेचा परिणाम तत्कालीन परिस्थितीवर किंवा तत्कालीन समाज व्यवस्थेवर पडत असतो. आणि सॉक्रेटिसवर खून म्हणजे सॉक्रेटिसचा जो शिक्षा ज्याला दिली ती या कारणाने दिली की तू तरुणांना भडकवतो, त्याचे विचार क्रांतिकारक आहे, तो सत्यविरुद्ध बोलतो, लोकांना भडकवतो, तो पाखंडी आहे, अशा प्रकारचे त्याच्यावरती आरोप ठेवण्यात आले होते. त्या आरोपामुळे त्याला ही शिक्षा, मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. आणि मृत्यूदंडाच्या शिक्षेने अरिस्टॉटलच्या मनावर फार मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आणि या कारणाने मनामध्ये राजकारणी बनावयाची उर्मी ठेवणारा प्लुटो आपल्या विचारांमध्ये बदल करतो आणि एक तत्ववेत्ता बनतो. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की एखाद्या घटनेने एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी दिल्या जाते आणि तशीच कलाटणी प्लुटोच्या आयुष्याला दिल्या गेली आणि प्लुटो राजकारणी बनावयाचा सोडून तो एक तत्ववेत्ता, चिंतक, विचारवंत बनलेला आपल्याला दिसतो. त्याच्या लोकशाहीवरील विश्वास कमी झाला व तो असं राज्य निर्माण करायचा विचार करू लागला की जे आदर्श व न्याय्य असेल. कारण की आदर्श राज्याची जी संकल्पना प्लुटोची निर्माण झाली ती खऱ्या अर्थाने इथून निर्माण झाली. कारण की त्याला माहित होतं की इथली लोकशाही लोप पावत चाललेली आहे, स्वार्थी लोकांच्या हाती सत्ता गेलेली आहे आणि हे सत्ताधारी लोक सत्तेचा गैरवापर करतात.
म्हणून त्याचा लोकशाहीवरील विश्वास जो आहे तो कमी होत गेला आणि त्याच्या मनामध्ये असं बीज रुजलं की त्याला आदर्श राज्याची निर्मिती करावयाची वाटली. आणि ते राज्य आदर्श राज्य असं असेल की ते राज्य न्याय्य असेल. आणि इथून आपल्याला प्लुटोच्या आदर्श राज्याची चाणूक लागलेली आपल्याला दिसते. त्यासाठी विविध देशाच्या शासन प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी एक तप फिरत राहिला, कारण की तो 12 वर्ष अशा स्वरूपाचं राज्य निर्माण व्हावे याकरता अभ्यास करण्याकरिता, आदर्श राज्य निर्माण होण्याकरता तो एक तप म्हणजे 12 वर्ष तो इतर शासन प्रणालीचा अभ्यास करू लागला, इकडे तिकडे फिरू लागला. सिराक्युसचा राजा डायनोसिस याला आदर्श बनवण्याचे त्याचे खूप प्रयत्न केले, त्यात त्याला यश मिळू शकले नाही. तो अथेन्सला परत आला व तिथे त्याने एका विश्वविद्यालयाची म्हणजे अकॅडमीची स्थापना केली. या विश्वविद्यालयात किंवा या अकॅडमीमध्ये त्यांनी अध्यापनाची वयाची 40 वर्षे घालवली. अकॅडमिक्स या देवतेवरून त्याला ते नाव सुचले असा. म्हणजे त्यांनी जे अकॅडमी जे नाव ठेवलं हे अकॅडिमस या देवतेच्या नावावरून त्याने ठेवले असावे असं काही विचारवंतांनी निष्कर्ष काढलेला आपल्याला. म्हणजे जो सिराक्युसचा राजा डायोनेसिस जो होता, हा डायोनेसिसला त्याने आदर्श बनवण्याचा प्रयत्न केला, कारण की त्याचे आदर्श राज्याच्या स्वरूपातले किंवा आदर्श राजाच्या स्वरूपातले जे विचार होते ते मात्र थोडेसे भिन्न स्वरूपाचे होते. ते प्रत्येकालाच पचेल असे नव्हते. म्हणून तो त्या सिराक्युसचा राजा जो डायोनेसिस आहे याला त्याने बदलवण्याचा प्रयत्न केला, त्याला आदर्श बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न त्याचा अपयशी ठरलेला आपल्याला दिसून येते. तो परत आला, तो अथेन्सला परत आला आणि त्यांनी अथेन्सला एक विश्वविद्यालय म्हणजे अकॅडमीची स्थापना केली आणि त्या अकॅडमीमध्ये त्याने अध्यापन कार्य करण्याची सुरुवात केली. त्यांनी वयाची 40 वर्ष ही अभ्यासाला दिलेली आपल्याला दिसून येते. प्लुटोने एकूण 38 ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यामध्ये रिपब्लिक हा ग्रंथ जगविख्यात आहे. या ग्रंथामध्ये त्याने आदर्श राज्याचे चित्र रेखाटलेले आपल्याला दिसून येते. याच ग्रंथाला न्याय संबंधीचा ग्रंथ कॉन्करिंग जस्टिस असं म्हटलं गेलेलं आहे. स्टेटसमन आणि द लॉज किंवा द लॉ हे देखील ग्रंथ सुपरिचित. प्लुटोचे प्रामुख्याने असे 38 ग्रंथ आहे. मात्र प्रामुख्याने काही विशेष ग्रंथांचा उल्लेख केला जातो, ज्यामध्ये रिपब्लिक हे नाव घेतले जाते, त्याच्यानंतर स्टेटसमन नाव घेतले जाते, द लॉ हे नाव घेतले जाते. हे ग्रंथ त्याचे सुपरिचित ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार मांडलेले आपल्याला दिसून येते. प्रामुख्याने त्याचा जो रिपब्लिक नावाचा जो ग्रंथ आहे, या रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी आदर्श राज्याची संकल्पना मांडलेली आपल्याला दिसून येते. आणि याच ग्रंथामध्ये त्यांनी न्यायासंबंधीचे विचार सुद्धा मांडलेले आपल्याला दिसून येते, म्हणून या ग्रंथाला न्यायसंबंधीचा ग्रंथ सुद्धा म्हटले जाते. प्लुटोने जे ग्रंथ निर्मितीमध्ये जे संवाद शैलीचा वापर केलेला आहे, ते तरुणावस्थेतील प्लुटो आदर्श तत्वाच्या घोड्यावर स्वार होऊन आकाशगमन करताना दिसतो. कारण की प्लुटोने जे आदर्श राज्याचे जे स्वप्न बघितले होते, ते आदर्श राज्याचे स्वप्न हे रिपब्लिक या ग्रंथामध्ये त्यांनी बघितलेले आहे. आणि त्याने ज्या ग्रंथाची निर्मिती जी केलेली आहे ही संवादात्मक स्वरूपाची. संवाद म्हणजे काय, हा एक प्रश्न डोळ्यासमोर निर्माण होतो. जो मी तुमच्या सोबत करत आहे हा संवाद होऊ शकत नाही, कारण की मी एकेरी बोलत आहे. संवाद हा दोतर्फी होत असतो, तुमच्याकडूनही आणि माझ्याकडूनही. मी अनेक वेळा संवाद करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला तुम्ही प्रतिसाद देत नाही. म्हणून मला मोनोलॉग पद्धतीने घ्यावं लागते. जी डायलॉग पद्धती असते, जी मेथड असते किंवा संवादात्मक परिस्थिती असते, ते दोघांकडूनही मेथड जी असते ती दोघांकडूनही होत असते. माझ्याकडूनही संभाषण, तुमच्याकडूनही संभाषण. म्हणून ही संवादात्मक पद्धती जी आहे, ही संवादात्मक पद्धती तो तरुणांना प्रश्न विचारायचा आणि त्यावरचं त्यांना उत्तर विचारायचं आणि नंतर तो प्रश्नाचं उत्तर सांगायचं. म्हणजे ही संवादात्मक स्वरूपाची पद्धती इथे प्लुटोने वापरलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यानंतर तारुण्य अवस्थेतील प्लुटो हा आदर्श तत्वाच्या घोड्यावर स्वार होऊन आकाश गमन करताना दिसतो.
तर वार्धक्यातील परिपक्व अवस्थेत व्यावहारिक कायद्याचा आधार घेतो. कारण की इथे जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा आपले विचार हे क्रांतिकारक असतात. आपले विचार हे क्रांतिकारक असल्यामुळे आपल्यामध्ये जोश निर्माण होतो, की आपल्या विचारांमध्ये जोश दिसून येतो. मात्र जेव्हा आपण परिपक्व होतो किंवा वार्धक्याकडे जात असतो, म्हातार वयाकडे जात असतो, तेव्हा आपल्या विचारांमध्ये व्यावहारिकता यायला लागते. मग इथे प्लुटोने सुरुवातीला तरुणावस्थेमध्ये जो आदर्श राज्याचा किंवा जो त्याचा जे विचार होते ते विचार जे क्रांतिकारक स्वरूपाचे आपल्याला दिसत होते, ते वार्धक्यामध्ये किंवा तो परिपक्व झाल्याच्या नंतर त्याने व्यावहारिक कायद्यांचा आधार घेण्याला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. आणि रिपब्लिक हा आदर्शात्मक ग्रंथ 10 भागातून त्याने पूर्ण केलेला आपल्याला दिसून येते. न्याय म्हणजे काय, इथून या ग्रंथाची सुरुवात झालेली आहे. न्याय म्हणजे काय, इथून त्याच्या रिपब्लिक या ग्रंथाची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. परंतु त्या रचनेची सुसूत्रता दिसत नाही. तत्वज्ञ राज्यकर्ता बनला किंवा राज्यकर्त्यांनी तत्वज्ञान आत्मसात केले तरच समाजात न्याय निर्माण होऊ शकतो, अशी मांडणी या ग्रंथामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. थोडक्यात न्याय राज्य ही या ग्रंथाची मध्यवर्ती कल्पना आहे. कारण की प्लुटोने जी मांडणी केलेली आहे रिपब्लिक या ग्रंथामध्ये, ती न्याय राज्याची मांडणी केलेली आहे किंवा आदर्श राज्याची मांडणी केलेली. आदर्श राज्यामध्ये त्याला काय काय कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित होत्या, त्या गोष्टी त्याने आदर्श राज्यामध्ये मांडलेल्या आपल्याला दिसून येते. आणि जेव्हा प्लुटो आपल्या आदर्श राज्याची मांडणी करतो, त्यामध्ये त्यांनी तत्वज्ञानाला किंवा तत्वज्ञ राजाला महत्व दिलेले आपल्याला दिसून येते. त्याची शिक्षणाची पद्धती किंवा शिक्षण घेण्याची पद्धती त्याने त्या ग्रंथामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते. म्हणून प्लुटोने जे मांडलेले विचार आहे, हे विचार तत्वज्ञ राज्यकर्ता कसा बनला जाईल या स्वरूपातले त्यामध्ये विचार मांडलेले आपल्याला दिसून येते. आणि या रिपब्लिक ग्रंथाची जी मध्यवर्ती कल्पना आहे, ती न्याय राज्याची ही मध्यवर्ती कल्पना आपल्याला इथे दिसून येते. मानवी जीवनाच्या सर्वच पैलूंना स्पर्श करणारा जीवन ग्रंथ असून राजकीय तत्वचिंतनावर यात अधिक भर देण्यात आलेला दिसतो. कारण की राजकीय तत्वचिंतन यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. व्यक्तिगत व सामूहिक जीवनाला नीतीचे अधिष्ठान असावे हा प्लुटोचा विचार एक नवीन जीवन पद्धती निर्माण करू इच्छिते. कारण की जीवनात नीतीचे महत्व त्यांनी सांगितलेले, नैतिकता सांगितलेली, आणि या नैतिकतेचे अधिष्ठान किंवा नीतीचे अधिष्ठान हा प्लुटोचा एक जीवन जगण्याची किंवा जीवन पद्धती निर्माण करण्याची तो प्रयत्न करताना आपल्याला दिसून येते. प्लुटोच्या रिपब्लिकचे संपूर्ण वाचन केल्यावर त्याचे आदर्श राज्य हे स्वप्नदर्शन नसून विचारदर्शन आहे, असे डॉक्टर जवा जोशी यांचे अवलोकन यथार्थ वाटते. कारण की काही लोक म्हणतात की आदर्श राज्य हे स्वप्न राज्य आहे किंवा स्वप्नदर्शन आहे, मात्र ते स्वप्नदर्शन असून ते विचारदर्शन आहे, अशा प्रकारची मांडणी डॉक्टर जवा जोशी करतात. म्हणूनच त्यांचे आदर्श राज्य प्रयत्नसाध्य स्वप्न जाणवते. राज्यशास्त्राला प्लुटोने मौलिक तत्वज्ञान उपलब्ध करून दिले, म्हणून त्याला राज्यशास्त्राचा पहिला विचारवंत मानला जाते. राज्यशास्त्राचा पहिला विचारवंत म्हणून प्लुटोकडे बघितल्या जाते, मात्र राज्यशास्त्राचा जनक म्हणून अरिस्टॉटलकडे बघितल्या जाते. कारण की जी विचाराला तत्वज्ञानाला राजकीय तत्वज्ञानात्मक विचाराला जी सुरुवात केली ती प्लुटोने केलेली आपल्याला दिसून येते. म्हणून प्लुटोला पहिला राजकीय विचारवंत म्हणून त्याचं नाव इथे नावलौकिक होताना आपल्याला दिसून येते. प्लुटोच्या विचाराला सैद्धांतिक कवच घालून सुधारित मांडणी नवीन जीवनसृष्टी देणारा त्यांचा शिष्य अरिस्टॉटल यास राज्यशास्त्राचा जनक मानले. कारण की प्लुटोच्या विचाराला अरिस्टॉटलने सैद्धांतिक मांडणी दिलेली आपल्याला दिसून, म्हणजे जो राजकारणाचा सैद्धांतिक सिद्धांत मांडलेला आहे, तो सैद्धांतिक सिद्धांत अरिस्टॉटलने मांडलेला. आणि राजकारणाला किंवा राजकीय विचाराला किंवा प्लुटोच्या विचाराला सैद्धांतिक स्वरूपाचं कवच घालण्याचं कार्य हे अरिस्टॉटलने केलेलं आहे. म्हणून अरिस्टॉटलला राज्यशास्त्राचा जनक म्हटलं जाते.
यातही प्लुटोचे यशच आहे, कारण की सिद्धांत व व्यवहार तसेच स्वप्न व सत्य यामधील आंतर सिरॅक्युसचा आंतरिक जो सिरॅक्युसचा राजा होता, तत्वज्ञानी बनवण्याचा असफल प्रयत्न करणाऱ्या प्लुटोला जाणवले. त्यामधून त्याने तत्वज्ञ व्यवहारवादी व वास्तववादी बनलेले आपल्याला दिसून येते, कारण त्याचे तत्वज्ञान जे आहे ते व्यवहारवादी आणि वास्तववादी बनलेले आपल्याला दिसून येते. त्याचे हे तत्वज्ञान द स्टेटसमन व द लॉज मधून पाहावयास मिळते. शासन संस्थेचे वर्गीकरण व उप आदर्श राज्याची निर्मिती ही या ग्रंथाची वैशिष्ट्य आहे, कारण की त्याने नंतर आदर्श राज्यवादानंतर उप आदर्श राज्यवाद मांडला, जो द लॉज मध्ये आपल्याला पाहावयास मिळते. म्हणून प्लुटोने ही जी ग्रंथरचना केलेली आहे, या ग्रंथरचनेमध्ये त्यांनी आपले विचार मांडलेले आपल्याला दिसून येते, आणि या विचाराच्या आधारावरच त्यांनी आपलं जे एक काय म्हणू आपण त्याला तत्वज्ञ राजा असेल किंवा आदर्श राज्याची संकल्पना मांडलेली आपल्याला दिसून येते. आता प्लुटोच्या विचारांवर हा प्रभाव, प्लुटोचे जे विचार आहे या विचारांवर कशा कशाचा प्रभाव पडलेला आहे, कोणकोणत्या गोष्टीचा प्रभाव पडलेला आहे, त्याचा आपण विचार करू. सर्वात पहिला विचार पडलेला आहे तो म्हणजे कुलीन घराणे. प्लुटोचे हे कुलीन घराणे होते, कारण की प्लुटोचा जन्म हा कुलीन किंवा उमराव घराण्यात झाला होता. त्याचे वडील राजकारणाशी किंवा राजकारण्याशी, तर आई विधी निर्माता सोलन या घराण्याशी संबंधित होती. या कुलीन संस्कृतीचा त्याच्या विचारांवर प्रभाव असल्यामुळे कष्टकरी व कृषी वर्गास त्याने कनिष्ठ स्थान दिलेले आपल्याला दिसून, कारण की त्याच्या विचारावर या कुलीन घराण्याचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येते. म्हणून त्यांनी जी कष्टकरी आणि जे त्याने कृषी वर्ग जे दाखवलेला यांना सर्वात खालचं स्थान किंवा कनिष्ठ स्थान दिलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे जी त्यांनी वर्गरचना केलेली आहे ती वर्गरचना त्याची अशा स्वरूपाची आहे: तत्वज्ञ, सैनिक आणि उत्पादक वर्ग, ही त्याची वर्गरचना आपल्याला दिसून येते. त्यामुळे त्याच्या विचारावर सर्वात महत्वाचा प्रभाव पडला तो कुलीन घराण्याचा. दुसरा प्रभाव आपल्याला दिसून येते तो म्हणजे नगर राज्य व्यवस्था. नगर राज्यास अनुकूल भौतिक वातावरणामुळे ग्रीकमध्ये जी छोटी राज्य होती व त्याची लोकसंख्या ही मर्यादित होती, त्यामुळे त्याने 5040 ही आदर्श राज्याची लोकसंख्या सांगितलेली असते. कारण की प्लुटोच्या विचारावर हे एक दिसून येते, आदर्श राज्यामध्ये जे त्यांनी लोकसंख्येचे जे तत्व मांडलेलं आहे ते 5040 म्हणजे 50-40 असं मांडलेलं आहे. त्याच्या आदर्श राज्यामध्ये लोकसंख्या किती असायला पाहिजे? 50-40 म्हणजे 5040 लोकसंख्या असायला पाहिजे त्याच्या आदर्श राज्यात. मग ती त्याला आली कुठून ती संकल्पना? तर ती संकल्पना नगर राज्याची व्यवस्था होती, आणि ती नगर राज्याची छोटी छोटी होती, कमी लोकसंख्येची, मर्यादित लोकसंख्येची होती, म्हणून त्याला ही संकल्पना आली असावी. स्पार्टामधील साम्यवादाचा व अथेन्समधील शिक्षण व्यवस्थेचा त्याने पुरस्कार केलेला आहे. विविध देशात फिरून आल्यावर नगरराज्य हे आदर्श राज्याचे त्याचे मत बनले. त्यामुळे आदर्श जे नगरराज्य व्यवस्था आहे ती नगरराज्य व्यवस्थेचाही सुद्धा प्रभाव त्याच्यावर मोठ्या प्रमाणात पडलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर ग्रीक संस्कृती व परंपरेचाही प्रभाव त्याच्यावर मोठ्या प्रमाणात पडलेला आपल्याला दिसून येतो. मी सांगतो ते पॉइंट्स नोट करत चला, ठीक आहे. ग्रीक संस्कृतीचा व परंपरेचाही त्याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येते. त्यावेळी समाजात अस्तित्वात असलेले 3 वर्ग, गुलामगिरीची पद्धत, नैतिक मूल्य व तत्वज्ञ, शासकाची भूमिका, या सर्व गोष्टी ग्रीक परंपरेशी जोडणाऱ्या आहेत. असे असले तरी पूर्णतः परंपरावाद्याच्या आहारी जात नाही. लोकशाहीच्या अधपतन काळात त्याचे विचार सर्जनशील ठरतात. त्यामुळे ग्रीक संस्कृती व परंपरेचाही प्रभाव त्याच्यावर पडलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर चौथा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो तो म्हणजे सिरॅक्यूज येथील अनुभव. जो सिरॅक्यूजचा राजा होता, त्या तेथील सिरॅक्यूज मधील जोही त्याला अनुभव आलाय त्याचाही प्रभाव त्याच्यावर पडलेला आपल्याला दिसून येतो. डॉमन यावेळी समाजात प्रयत्न विफल झाल्यानंतर त्याचा मुलगा डायनासिस
याच तत्वज्ञ बनवण्याच्या प्लुटोने आटोकाट प्रयत्न केला, परंतु यावेळी देखील त्याची घोर निराशा झाली. त्यातून तत्वज्ञशास्त्र घडवण्याच्या मार्गातील अडचणी त्याच्या लक्षात आल्या व तो अधिक वास्तविकतेकडे वळला. त्यामुळे स्टेटसमन व लॉज हे ग्रंथ त्यांची साक्ष होते. कारण की सिराक्यूज येथीलही त्याचा अनुभव, त्याच्यानंतर डायनासिस जो त्याचा मुलगा होता, त्या मुलाच्या त्यालाही आदर्श बनवण्याचा त्याने प्रयत्न केला, मात्र तोही प्रयत्न असफल ठरला. म्हणून हे सारे त्याचे अनुभव गाठीशी होते. आणि त्यानंतर त्यांनी आपले जे त्याचा स्टेटसमन व द लॉज हे दोन ग्रंथ, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा स्वरूपाचे विचार मांडलेले आपल्याला दिसून येते. जे आदर्श राज्य, उप आदर्श राज्यवाद जो मांडला तो इथे मांडलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सॉक्रेटिसचाही प्रभाव त्याच्यावर मोठ्या प्रमाणात पडलेला आपल्याला दिसून येतो. कारण की प्लुटो हा सॉक्रेटिसच्या सहवासात 8 वर्ष राहिलेला होता, 8 वर्षापर्यंत राहिला. सॉक्रेटिसच्या मृत्यूमुळे तो प्रत्यक्षात राजकारणी न होता तत्वचिंतक बनला. संवाद शैली, सत्य परंतु प्रक्षोभक विधाने, शिक्षणाचा सिद्धांत, न्याय संकल्पना याबाबत त्याच्या विचारावर सॉक्रेटिसचा सद्गुण हेच ज्ञान व ज्ञान हाच सद्गुण या सूत्राचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. कारण की सॉक्रेटिसचं जे सद्गुण हेच ज्ञान हे जे सूत्र होतं, या सूत्राचा सुद्धा प्रभाव त्याच्यावर पडलेला आपल्याला दिसून येतो. तत्वज्ञ राजाची कल्पना त्यातूनच उदयास आली. प्लुटोने सॉक्रेटिस प्रमाणेच उद्देशमूलक पद्धतीचा अवलंब केला. सॉक्रेटिस प्रमाणे प्लुटोनेही राजकारणाला उच्च दर्जाची कला मानली होती. या सर्व घटनांचा किंवा या सर्व घटकांचा प्रभाव प्लुटोवर पडला आणि प्लुटोने आपले जे काही ग्रंथ निर्मिती केलेली आहे, या संपूर्ण ग्रंथ निर्मितीवर किंवा प्रभावावर या सर्व गोष्टीचा विचार पडलेला आपल्याला दिसून येते. म्हणून प्लुटो आपले विचार मांडत असताना या सर्व विचाराला किंवा या सर्व घटनाला महत्वपूर्ण मानतात.